नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण मित्रांनो, अनेक दिव्यांग लाभार्थ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारला जातोय की आम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये जे पैसे येणार आहेत हे पैसे 2500 रुपये येतील की ऑगस्ट महिन्यामध्ये जसे 1500 रुपये आले तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा फक्त 1500 रुपयेच येतील का? तर नेमकं सप्टेंबर महिन्यामध्ये किती पैसे आम्हाला येतील? तर अधिवेशनामध्ये अतुल सावे साहेब यांनी घोषणा केली होती आणि त्यांनी असं सांगितलं होतं की दिव्यांग बांधवांना आम्ही 2500 रुपये देणार आणि दिव्यांग बांधवांच्या मानधनामध्ये वाढ करणार. फक्त एवढंच शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. तर नेमकं कधी येणार याबाबत राज्य शासनामार्फत अजून कोणत्याही प्रकारची अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाहीये. तर आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये येणार की 2500 रुपये येणार याची माहिती समजून घ्या. तर पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यासंदर्भात जो अधिकृत शासन निर्णय प्रत्येक महिन्याला जाहीर केला जातो, तर तो शासन निर्णय अजून जाहीर झालेला नाहीये आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय जाहीर होण्या अगोदर जर राज्य शासनाने 2500 रुपये दिव्यांग लाभार्थ्यांना वाटप करण्यासंदर्भात जर अधिकृत शासन निर्णय जाहीर जर केला तर दिव्यांग लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचे 2500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होतील. आणि शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला जसं 5 ते 6 तारखेला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहेत, तसंच सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा पैसे तसेच 5 ते 6 तारखेला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. आणि आता जर राज्य शासनाने सप्टेंबर महिन्यामध्ये 2500 रुपये देण्यासंदर्भात शासन निर्णय जर जाहीर केला तर नक्कीच या संदर्भात व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल. पण आता सध्या तरी या संदर्भात कोणत्याही प्रकारची अपडेट नाहीये आणि अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून थकीत अनुदान संदर्भात प्रश्न विचारले जातात, पण थकीत अनुदान संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची अपडेट नाहीये. तर फक्त आता जी दिव्यांग बांधव आहेत त्या दिव्यांग बांधवांना कशा पद्धतीने पैसे देणार, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत यांना कशा पद्धतीने पैसे देणार किंवा कोणते नवीन कागदपत्र यासाठी लागणार का, किंवा दिव्यांग लाभार्थ्यांची परत पडताळणी होणार आणि बोगस लाभार्थ्यांना योजनेतून बाहेर काढणार का, या ज्या सर्व गोष्टी आहेत तर या संबंधित जी माहिती समोर येईल ती माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. जर या योजनेविषयी तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात. नक्कीच तुम्हाला त्या सर्व प्रश्नांचे उत्तर दिले जाईल. आणि संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी त्यासोबतच दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या मदतीसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवण्यात आलेला आहे. तर नक्की तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लवकर तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.